नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। रक्षाबंधनपासून सणांची सुरुवात होऊनच जाते। मग पाठोपाठ 15 ऑगस्ट, गणेश चतुर्थी, नवरात्री, दसरा, दिवाळी तेव्हापासूनच नवीन पदार्थ बनवण्याची सुरुवात होते। आजची आपली ही रेसिपी अशीच प्रसिद्ध अशी रेसिपी जी राजस्थान मध्ये बनवल्या जाते। आज मी आपल्याला घेवरची रेसिपी A to Z पर्यंत सर्व चांगल्या प्रकारे बनवून दाखवणार आहे। सर्वप्रथम आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये किंवा मोठ्या परातमध्ये 3 ते 4 चम्मच गावरान तूप गरम करून टाकायचे। कारण घेवर तयार करण्यासाठी जे आपण तूप वापरतो ते मेल्टच करावं लागतं। ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। ही जशी मी बनवते तशी सेम टू सेम करायची। मी पण ही रेसिपी फर्स्ट टाइमच बनवते, पण मी ही रेसिपी दुसऱ्यांना बनवताना समोरून पाहिलेला आहे। गरम तूप घेतल्यानंतर एक बर्फाचा तुकडा घ्यायचा किंवा बर्फाच्या ट्रेमधील छोटे छोटे तुकडे वापरले तरी चालतील। मी एका वाटीमध्ये बर्फासाठी पाणी ठेवले होते। आता बर्फ या गरम तुपामध्ये टाकायचा आणि बर्फांसोबत हे तूप जसे मी मिक्स करत आहे तसे मिक्स करायचे। जोपर्यंत हे मेल्ट असलेलं तूप पुन्हा गाढ होत नाही तोपर्यंत बर्फाने फिरवतच राहायचे। तुमच्या हाताला बर्फामुळे थंड लागेल, पण थोडं थांबून आणि हात बदलून फिरवत राहायचे। तूप असं कडक झाल्यानंतर त्यातील बर्फ आणि पाणी काढून टाकायचे। आता हा कडक झालेला तुपाचा गोळा आपल्याला पुन्हा त्याच बाउलमध्ये घेऊन पुन्हा त्याला हाताने फेटायचे। जोपर्यंत हा गोळा छानपैकी सॉफ्ट आणि क्रीमी बनत नाही। हे बघा, अशा प्रकारे त्याला फेटून तयार करायचे। ही फेटायची स्टेप पण महत्त्वाची आहे। तसं पाहिले तर पूर्ण घेवरची रेसिपीच महत्त्वाची आहे। एखादी स्टेप जरी मागे पुढे झाली तर घेवर चांगला तयार होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, नाहीतर रेसिपी समजणार नाही। आता आपल्याला या क्रीमी अशा तुपात 1 वाटी मैदा आणि 1 चम्मच बेसन घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। याचे असे मळून दरदरे मिश्रण तयार होईल। जोपर्यंत अशा प्रकारे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचे। आता या दरदऱ्या मिश्रणामध्ये एकदम थंडगार पाणी घालून घ्या आणि मिश्रण पाण्यासोबत चांगले मिक्स करून घ्या, जेणेकरून त्यात गाठा राहणार नाही याची काळजी घ्या। थोडा वेळ फेटून घेतल्यानंतर त्यात अजून थंड पाणी टाकून त्याला अजून पातळ करून फेटून घ्या। ज्या प्रकारे मी करते तेवढं पातळ करून घ्यायचं। अशा प्रकारे पातळ झाल्यानंतर या मिश्रणाला एका चाळणीमधून गाळून घ्यायचे, म्हणजे ज्या थोड्याफार गाठा राहिल्या असतील त्या राहणार नाही आणि मिश्रण एकदम पातळ होईल। कारण घेवर बनवताना हे मिश्रण कढईमध्ये एक थेंब टाकावं लागतं। त्यासाठी आपल्याला एका बॉटलचा वापर करावा लागतो किंवा आपण चम्मचने पण थोडं मिश्रण टाकू शकतो। म्हणून हे मिश्रण असे एकदम पातळ करावे लागते, म्हणजे टाकताना ते व्यवस्थित पडेल। आता एका कढईमध्ये तेल टाकून त्याला गरम करून घ्यायचे आणि कढईच्या एकदम मधोमध एक रिंग ठेवायची। जेवढ्या आकाराचा घेवर आपल्याला करायचा तेवढी रिंग ठेवायची। नंतर त्यात एकदम मध्ये चम्मचने एक वेळा अशा प्रकारे मिश्रण टाकायचे। तेल एकदम गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची। सुरुवातीला टाकताना तेल वर उडतं, कारण हे एक प्रकारचं पाणीच असते, त्यामुळे थोडासा हात दूर ठेवूनच टाकायचं। तेल थोडंसं शांत झाल्यानंतर पुन्हा मिश्रण थोडं करून टाकायचे। घेवर तुम्हाला दिसतो अशा प्रकारे साईडला तयार होऊन चिटकतं। घेवर तयार करत असताना आपण जे मिश्रण कढईमध्ये टाकतो ते खाली कढईला लागायला नको, म्हणून तेल पूर्ण गरम असावं याची काळजी घ्यावी। घेवर तयार झाला की तो आपोआप साईड सोडतो। साईड सोडल्यानंतर त्याला अशा प्रकारे एका लाकडाच्या स्टिकने उचलून बाहेर काढायचा। हा आपला घेवर छानपैकी तयार झाला। कलर बघा किती छान आलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला सेम पद्धत वापरून घेवर तयार करून घ्यायचे। मी 3 घेवर
बनवून घेतले आहे। तुम्ही जेवढे बनत असतील तेवढे तयार करून घ्यायचे। एक घेवर तयार झाल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या एका छोट्या कढईमध्ये पण घेवर रिंग न टाकता तयार करून पाहिला। त्यात पण घेवर अगदी छान तयार झाला, पण छोट्या कढईमध्ये तेल खूप वर उडतं, त्यामुळे हात जळण्याची खूप जास्त शक्यता असते। म्हणून तुम्ही मोठ्या कढईमध्ये रिंग टाकूनच घेवर तयार करा, कारण स्वतःची सेफ्टी खूप गरजेची असते। त्यामुळे रिस्क न घेता अशा प्रकारे घेवर तयार करा। अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे घेवर तयार करत असताना घेवर कढईमध्ये एका लाकडाच्या स्टिकने मधून साईडला गोल गोल लावायचा। व्हिडिओमध्ये जसे दिसते तशा प्रकारे तुम्ही ट्राय करायचा। घेवर तयार झाल्यानंतर आपल्याला पाक किंवा चासणी बनवण्यासाठी एक पातेलं घेऊन त्यात 1.5 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी टाकून त्याचा पाक तयार करून घ्यायचा। यासोबतच आपल्याला दुधाची रबडी पण तयार करावी लागते। रबडी आधीच तयार केलेली आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला वेगळी शेअर करेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल। घेवर साखरेचा पाक आणि दुधाची रबडी तयार झाल्यानंतर अशा प्रकारे एक घेवर घेऊन त्यावर आधी चम्मचने पाक टाकायचा, किंवा तुम्ही त्याला डायरेक्ट पाकात एक वेळा टाकून काढू शकतात। आम्ही गोड कमी खातो म्हणून मी चम्मचनेच पाक टाकला। पाक टाकून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे चम्मचने रबडी लावून घ्यायची आणि वरून थोडे डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट कट करून टाकायचे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुमचा घेवर कसा तयार झाला, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।